मेष राशी 18 ते 24 ऑगस्ट 2025 साप्ताहिक राशीफल। मेष राशी, सोमवार 18 ऑगस्ट पासून एक नवीन आठवडा सुरू होत आहे। हा आठवडा ग्रहांच्या हालचाली आणि नक्षत्रांच्या संयोजनासाठी विशेष असेल। अशा परिस्थितीत नवीन आठवडा मेष राशीच्या लोकांसाठी कसा असेल चला जाणून घेऊयात। मेष राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिन्याचा नवा आठवडा उत्तम आणि व्यस्ततेचा असेल। या आठवड्यात सोमवार मंगळवार खूप काम असेल। तुमच्या कायमस्वरूपी मालमत्तेत वाढ होण्याची शक्यता आहे। सरकारी क्षेत्रातून लाभ मिळण्याची शक्यता आहे। शिक्षणाशी संबंधित लोक वर्गात पुढे असतील आणि तुमचा अभ्यास व्यवस्थित होईल। मेष राशी, आनंदासाठी जागा बनवा। जीवन म्हणजे फक्त मुदती किंवा कर्तव्य नाही, त्याऐवजी तुम्हाला तुमच्या खऱ्या अंतर्मनाकडे परत जाण्याची आणि जीवनाचा अर्थ काय आहे हे लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे। गुरुवार 21 ऑगस्ट रोजी चंद्र आणि बुध सिंह राशीत एकत्र येतील, ज्यामुळे तुमच्या सर्जनशीलतेवर आणि आनंदावर परिणाम होईल। तुम्ही स्वतःला सर्जनशील समजत असलात किंवा नसलात तरी कोणत्या क्रियाकल्पांमुळे तुमच्या आत्म्याला समाधान मिळते यावर तुम्ही विचार करू शकता। यामध्ये तुमचे करिअर समाविष्ट असू शकते, परंतु त्यात कला, बागकाम, स्वयंपाक किंवा लेखन देखील समाविष्ट असू शकते। तुम्हाला काय चांगले वाटते यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी स्वतःला थोडा वेळ द्या, कारण ते सहजतेने आणि आपलेपणाने भरलेल्या एका नवीन अध्यायाची सुरुवात करण्यास मदत करेल। मेष राशी, 18 ते 24 ऑगस्ट या आठवड्यात तुमच्या ओळखीच्या एखाद्या महिलेशी संबंध असलेल्या महत्त्वाच्या घटनेबद्दल तुमच्यासमोर खूप भावना असतील। ती तुमची नातेवाईक असण्याची गरज नाही, परंतु हा क्षण विशेषतः कोणत्याही गोष्टीशी संबंधित असला तरी तो तुमच्यासाठी वैयक्तिक पातळीवर काही प्रमाणात प्रतिबिंब होईल। या आठवड्यात तुमचे मुख्य आर्थिक स्रोत तुमच्या कामातून किंवा व्यवसायातून येतील। नवीन नोकरी, नवीन पद स्वीकारणे इत्यादींशी संबंधित कृतींचे कारण सामान्यतः पैसे आणि तुमचा पगार असू शकतो। या राशीच्या काही प्रतिनिधींसाठी जास्त उत्पन्नाच्या उद्देशाने परदेशात कामावर जाणे शक्य आहे। चांगल्या नफ्याच्या उद्देशाने तुमच्या व्यवसायात बदल देखील होऊ शकतात, परंतु तिथे तुम्ही दुसऱ्या कोणावर तरी अवलंबून असाल, एकतर भागीदारी किंवा बाजारातील सध्याच्या परिस्थितीवर। मेष राशी, हा आठवडा तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला असेल। कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल आणि वरिष्ठांकडूनही तुमचे कौतुक केले जाईल। आर्थिक स्थिती मजबूत असेल, जरी आठवड्याच्या मध्यात खर्च वाढण्याची शक्यता आहे। कौटुंबिक जीवनात सुसंवाद आणि सहकार्याचे वातावरण असेल। प्रेमजीवनात जवळीक आणि विश्वास वाढेल। आठवड्याच्या शेवटी प्रवासाची शक्यता आहे। आरोग्य चांगले राहील, परंतु थकवा टाळा। मेष राशी, येणारा आठवडा हा तुमच्यासाठी अनेक प्रकारे खास आणि आव्हानात्मक असेल। चंद्र राशीपासून 11व्या घरात राहू असल्याने तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल। तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त ऊर्जावान, आत्मविश्वासू आणि तंदुरुस्त वाटेल, परंतु या चांगल्या काळातही मानसिक ताण तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका, कारण थोडीशीही निष्काळजीपणा शारीरिक समस्या निर्माण करू शकतो। तुम्ही स्वभावाने शिस्तप्रिय आहात आणि या आठवड्यात हा गुण तुमचे सर्वात मोठे शस्त्र ठरेल। तुमची दिनचर्या आणि निरोगी सवय जपा, कारण या तुम्हाला देणाऱ्या आव्हानांपासून वाचवतील। या आठवड्यात शनीचा प्रभाव तुम्हाला आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देत आहे। तुम्हाला हे लक्षात येईल की संकटांच्या वेळी तुमच्याकडे असलेले पैसे सर्वात मोठा आधार बनतात। म्हणूनच या आठवड्यात तुम्हाला बचत वाढवण्याची आणि अनावश्यक खर्च थांबवण्याची तीव्र इच्छा असेल। तुम्ही यावर ताबडतोब काम सुरू केले तर बरे होईल, कारण योग्य वेळी घेतलेला आर्थिक निर्णय दीर्घकाळात फायदेशीर ठरेल। जर तुमच्या घरात वडीलधारी व्यक्ती असतील तर या आठवड्यात त्यांच्याकडून तुमच्या वेगळ्या किंवा जास्त अपेक्षा त्यांना अस्वस्थ करू शकतात। कौटुंबिक नात्यांमध्ये संतुलन राखणे महत्त्वाचे आहे। त्यांच्या भावनांचा आदर करा आणि संभाषण सकारात्मक ठेवा, अन्यथा एखादी छोटीशी गोष्ट देखील नात्यात बिघाड निर्माण करू शकते। चंद्र राशीपासून 5व्या घरात केतू असल्याने तुमच्या वैयक्तिक आयुष्यात तणाव येऊ शकतो। वैयक्तिक असंतोष तुमच्या व्यावसायिक जीवनावरही परिणाम करेल, ज्यामुळे तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो। तुम्हाला तुमच्या योजना बदलाव्या लागतील आणि धोरणांमध्ये सुधारणा कराव्या लागतील। यावेळी तुमच्या प्रयत्नांनुसार तुम्हाला परिणाम आणि फायदे मिळतील, म्हणून प्रत्येक पाऊल विचारपूर्वक आणि व्यावहारिक दृष्टिकोनाने उचला। तथापि तुमची महत्त्वाकांक्षा तुम्हाला समाधानी होऊ देणार नाही, म्हणून या आठवड्यात तुमच्यासाठी धीर धरणे हा सर्वात महत्त्वाचा मंत्र असेल। हा आठवडा शिक्षण क्षेत्रात संमिश्र परिणाम देणारा ठरणार आहे। अभ्यासक्रमाची पुनरावृत्ती पुढे ढकलणे ही एक मोठी चूक आहे, हे विद्यार्थ्यांनी समजून घेतले पाहिजे।
जर तुम्ही ते पुढे ढकलले तर आठवड्याच्या अखेरीस कामाचा ताण वाढेल आणि तणावही वाढेल. म्हणून तुमच्या शिक्षकांच्या मदतीने आतापासूनच पुनरावृत्ती सुरू करा आणि दररोज थोडासा अभ्यास पूर्ण करा, जेणेकरून शेवटच्या क्षणी तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. सकारात्मक ऊर्जा आणि मानसिक शांती राखण्यासाठी या आठवड्यात दररोज 11 वेळा ओम हनुमते नमः या मंत्राचा जप करा. हे तुम्हाला केवळ मानसिक बळच देणार नाही, तर नकारात्मक प्रभावांपासूनही तुमचे रक्षण करेल. मेष राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग पिवळा असेल, शुभ क्रमांक 6 असेल आणि शुभ दिवस सोमवार असेल. या आठवड्याच्या शेवटी तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल, वर्चस्व वृत्ती दिसेल. एकंदरीत पाहता मेष राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.